त्याचे तत्व या मालिकेत खूप खूप मनापासून स्वागत. आज आपला म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान या उपक्रमाचा 99वा भाग आहे. आपण हे 99व सत्र करत आहोत आणि आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेचा हा 60वा भाग आहे. छान वाटतं असे मोठे मोठे आकडे आकडे सांगायला आणि ऐकायला दोन्ही गोष्टींना. सर्वप्रथम मी परमपूज्य मंगेश दादा यांना इथून नमस्कार करते. आपण सध्या आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेत हाऊ वाय नंतर वॉट या टप्प्यात आहोत आणि वॉट या टप्प्यात आपण सध्या पंचकोश यांचा विचार करत आहोत. आज अक्षय तृतीया आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि हा आनंद अक्षयच असतो हे आपल्याला अनुभवातनं कळावं असं सद्गुरूंच्या चरणी मी प्रार्थना करते आणि परमपूज्य दादांना आता विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. दादा. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम
जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आनंदाचे तत्वज्ञान आपली मालिका सुरू आहे. मोठे मोठे आकडे आपण पार करतोय. आत्ताच मगाशी त्याचा उल्लेख झाला. छान उल्लेख केला. आज अक्षय तृतीयेसारखा अत्यंत महत्त्वाचा सुमुहूर्त, आणि या सुमुहूर्तावरती या अक्षय आनंदाचा आपल्या सर्वांना लाभ व्हावा अशी सदिच्छा सुरुवातीलाच सद्गुरूंच्या चरणी, गजाननाच्या चरणी करूया. आणि हा जो अक्षय आनंदाचा लाभ आहे तो मिळविण्यासाठी माझं जे कर्तव्य आहे, आणि माझं म्हणजे एक साधक म्हणून आपल्या सर्वांचं जे कर्तव्य आहे त्याच्याकडे वळूया, ज्याला अभ्यास असं म्हणतात. आणि अभ्यास केला तर दुष्कर काहीही नाही असं संत आपल्याला ग्वाही देतात. त्यामुळे आपण मनपूर्वक अभ्यास करूया. आणि अभ्यास याचा अर्थ नुसतं पुस्तकी ज्ञान असा नव्हे, तर केलेली गोष्ट पुन्हा करणे याला अभ्यास असं म्हणतात. ही व्याख्या आहे. केलेली गोष्ट याचा अर्थ जे मी शिकतो आहे त्याप्रमाणे तसं माझ्या विचारांमध्ये, माझ्या वर्तनामध्ये बदल अपेक्षित आहे, आणि तो सतत करत राहणं याला अभ्यास असं म्हणतात. या छोट्याशा प्रस्तावनेसह आपल्या विषयाकडे वळू. पंचकोशांचा विचार आपला सुरू आहे. मागच्या वेळेला आपण मनोमय कोशाचा विचार केला. मनोमय कोशाचं कार्य म्हणूया, लक्षण म्हणूया, आपण समजावून घेतलं. 5 ज्ञानेंद्रिय आणि संकल्प विकल्पात्मक अंतःकरण वृत्ती, म्हणजे साध्या भाषेत आपण ज्याला मन असं म्हणतो. पण अभ्यास करताना थोडीशी साधी भाषा ही बाजूला ठेवावी लागते. त्या साध्या भाषेच्या पोटात शिरावं लागतं. म्हणजे विशेष भाषा समजून घ्यावी लागते, म्हणजे त्याची सूक्ष्मता समजून घ्यावी लागते. कारण मन हा शब्द आपण आत्तापर्यंत अनंत वेळेला आपल्या आयुष्यात वापरला असेल, ऐकला असेल. पण या व्याख्येमध्ये जे एक स्पष्टता आहे, म्हणून मी जे बोललो आत्ता एवढं सगळं, ते त्याच्याकरता की संकल्प विकल्पात्मक अंतःकरण वृत्ती, आणि ह्याला मन असं म्हणतात.
आणि हे सर्व मिळून मनोमय कोश तयार होतो किंवा त्याला मनोमय कोश असं म्हणतात. 5 ज्ञानेंद्रियांचाही समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. अत्यंत जवळचं नातं आपण ज्याला मन म्हणतो त्याचं या 5 ज्ञानेंद्रियांशी आहे. कसं ते आपण मागच्याला बघितलं आणि आजही तोच विचार आपण पुढे ठेवणार आहोतच. पण थोडक्यामध्ये या मनाची जी आपल्या आयुष्यामध्ये अभिव्यक्ती असते, शुद्ध मराठीत त्याला मॅनिफेस्टेशन असं म्हणतात, ती कशी असते तर देहाला मी समजणं. देहाला मी समजणं इथे बोललं की थांबावंच लागतं दरवेळेला, कारण इतका व्यापक खरं विषय आहे तो. त्याचा तो तेवढी व्यापकता, त्याची तेवढी खोली गहनता आपण जाणून समजून घेऊन हे विधान आपल्याला कळतं का, हा एक मोठा प्रश्न असतो. म्हणून मी म्हटलं की थांबावं लागतं. उदाहरणार्थ एकच वाक्य बोलतो, पुढे जातो. ज्याला मरणाची भीती वाटते त्याने समजून चालावं की मी स्वतःला देह समजतो. एकदम अंतिम निकषच ठेवला मी समोर. कारण ज्या अर्थी मरणाची भीती वाटते त्या अर्थी मी जन्माला आलेलो आहे असं त्याचं ठरलेलं आहे. किती गोष्टी आहेत का त्याच्यामध्ये. आणि मरणाची भीती वाटते याचा अर्थ हे जग सत्य वाटतं असा त्याचा दुसरा अर्थ आहे. आणि म्हणून हे जग, या जगात जे काही सो कॉल्ड मी कमावलेलं आहे ते सोडून जाण्याची भीती वाटते, कारण ते सत्य वाटतं सगळं. म्हणून म्हणालो मी किती पैलू आहेत बघा या एका विधानाचेच. पण फक्त उल्लेख करतो, पुढे जातो. हे सगळं ज्याला वाटतं त्यांनी समजून चालावं की मी देहाला मी आहे असं समजतो, आणि याचा अर्थ मनोमय कोशामध्ये मी अडकलेलो आहे. त्याच्यासाठी एवढं सगळं बोललो मी. ज्याला स्त्री पुत्र, आता स्त्री नेहमीचा स्त्रीचा उल्लेख होतो. स्त्रीनी पुरुष असं समजायचं, पुरुषांनी स्त्री असं समजायचं. पुत्र, घर म्हणजे आपली धन संपत्ती, जे काय आपण कमावलं असेल, मी जसं म्हणालो, इत्यादिकांना जो माझं समजतो, देहापेक्षा बलवान, प्राणमय कोशाला पूर्ण प्रकट करतो, तो मनोमय कोश असं आपण मागच्या वेळेला बघितलं होतं, शिकलो होतो. आणि जी 5 इंद्रिय आहेत ती विषयांची तुपाची धार आणून ओततात त्या मनोरूप अग्नीमध्ये. आचार्यांचा अतिशय सुंदर दृष्टांतही आपण बघितला होता. त्याच्यात ती वासनारूप लाकडं कशी असतात, हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. पण महत्त्वाचा सिद्धांत आपण शिकलो होतो की हे जे जग आहे, आपण ज्याला जग म्हणतो, हे जग हे अविद्या कार्य आहे असं आपण नेहमी शिकतो. पण अविद्या म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आपलं मन हेच आहे. म्हणजे या जगताचा मला येणारा अनुभव हे माझ्या मनाचं कार्य आहे. आणि ज्याप्रमाणे रात्री पडलेलं स्वप्न हे माझं मनाचं कार्य आहे, की जे मिथ्या आहे ते मला चांगलं कळतं कारण मला जाग येते. त्यामुळे स्वप्न मिथ्या आहे हे कळण्यास काही अडचण राहत नाही. पण जसं ते रात्री पडणारं स्वप्न, तसं जागृती नावाचं एक दीर्घ स्वप्न आपण सर्वजण बघत आहोत. कारण मनाचं कार्य स्वप्न जसं मिथ्या, तसंच मनाचं कार्य जागृती ही तितकीच मिथ्या, हे शास्त्र आपल्याला आणि संत अखंड सांगत आलेले आहेत. पण आपल्या अनुभवाचा अजून तो विषय नाही आणि त्याच्यासाठी आपण अभ्यास करतो आहोत. थोडक्यात जागृत अवस्थेतील प्रपंच हा सुद्धा माझ्या मनाची निर्मिती आहे असं आपण मागच्या वेळेला शिकलो होतो. आणि रजोगुणामुळे चंचल जी अंतःकरण वृत्ती असते त्याला मन म्हणतात. त्याला खरं विनाकारण मन असं नाव आहे, अशी माऊलींची छान ओवी पण आपण बघितली होती. आणि हे जे किडाळ आहे, हा जो दोष आहे अंतःकरणातले म्हणजे मनातले, ते दूर झाले की काय आहे, प्रत्यक्ष आत्मस्वरूपाची प्राप्ती आहे. आणि या दृष्टीने आपण मागच्या वेळेला असा विचार केला होता की मन
हेच बंधनाला आणि मन हेच मोक्षाला सुद्धा कारणीभूत आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. अमृतबिंदू. आणि एकच मन आपल्याला बंधनात अडकवतं आणि तेच मन मोक्षाला सुद्धा कारणीभूत ठरतं. याचा अर्थ असा आहे की अशा दोन गोष्टी असल्या पाहिजे की ज्याच्यासह मन एक तर बंधन करतं नाही तर मोक्षाला कारणीभूत होतं. आणि मनोही द्विविधम प्रोक्तम शुद्धम अशुद्ध मेवच. शुद्धम च अशुद्धमेव च. हेही अमृतबिंदूतला आपण मागच्याला शिकलो होतो की. आणि अशुद्धम कशामुळे तर अशुद्धम काम संकल्पम आणि शुद्धम काम विवर्जितम. मन जर आपलं शुद्ध असेल तर तेच मन मोक्षाला कारणीभूत ठरतं आणि मन जर अशुद्ध असेल तर तेच मन बंधनाला कारणीभूत ठरतं. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला मनोमय कोशाचा विचार केला होता. अगदी थोडक्यामध्ये आपण उजळणी केली विषय प्रवेशासाठी म्हणून. मागच्याला बराच सविस्तर आपण विचार केला. आणि मागच्याला आपण इथे येऊन थांबलो होतो की ही मनाची शुद्धी व्हायला पाहिजे हे आपल्याला कळलं. मन रजोगुण आणि तमोगुणांनी मलिन होतं हेही मला कळलं. मग आता मनाची शुद्धी करायची कशी इथपर्यंत आपण मागच्याला येऊन थांबलो होतो. कळलं मन अशुद्ध आणि माझं मन अशुद्ध आहे हे आपल्याला कळायला फारसा वेळ लागत नाही. कारण माझ्या अंतःकरणामध्ये रजोगुण साध्या भाषेत धुमाकूळ घालत असतो. त्याला दुसरा शब्दच नाही. धुमाकूळ सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. आणि रजोगुण माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या मनामध्ये धुमाकूळ घालतो आहे हे कळण्या इतपत तरी सत्वगुण आपल्याजवळ असावा. काय विधान वापरलं गेलं मी. ते कळण्या इतका तरी सत्वगुण असावा. कारण तो त्यांच्याजवळ ज्यांच्याजवळ नसतो त्यांना प्रवाह पतित असं म्हणतात. त्यांना पामर असा दुसरा शब्द शास्त्रामध्ये आहे की ज्यांना हे कळतच नाही की जे रजोगुणाच्या आणि तमोगुणाच्या प्रभावाखाली त्यांचं जीवन चाललेलं आहे. साध्या भाषेत आपण त्याला अपारमार्थिक असं म्हणूया. त्याला पामर म्हटलेलं आहे. त्याला कल्पनाच नसते. त्याला असं वाटतं की हेच ह्यालाच जीवन ऐसे नाव. सोडून देऊ आपला तो विचार नाही. पण मला जर आता कळलेलं आहे तर माझ्या हे लक्षात आलं पाहिजे. आणि हळूहळू जसा आपला अभ्यास वाढायला लागतो साधना वाढायला लागते. ते अनुभवाचे विषय आहेत सर्व साधकांचे की बुद्धी आपली आपल्याला सांगते बरं की माझ्या अंतःकरणात काम उत्पन्न झालेलं आहे. माझ्या अंतःकरणात क्रोध उत्पन्न झालेला आहे. मी विनाकारणात चिडचिड करते आहे. ही आपली बुद्धी आपल्याला सांगते. पण मन ऐकत नाही. हरकत नाही. एक बारीकसा का होईना तो प्रगतीचा टप्पा आहे. कारण मला जाणीव तर झाली. पण आपला विषय हा सुरू आहे की मनाची शुद्धी कशी करायची हा मुख्य प्रश्न आहे. आणि ज्याला परमार्थाची साधना करायची आहे, ज्याला जसं मी सुरुवातीला म्हणालो या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आपण जी एक सदिच्छा व्यक्त केली की अक्षय आनंदाची प्राप्ती व्हावी. अशी अक्षय आनंदाची प्राप्ती ज्याला हवी आहे, ज्याला आत्मसुखाचा ब्रह्मस्वरूपाचा आनंदाचा लाभ करून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मनाची शुद्धी हा एक प्रधान कार्यक्रम असला पाहिजे. प्रधान. आणि खरं सांगायचं झालं ना तर दीर्घकाळ म्हणजे परमार्थ क्षेत्रामध्ये किंवा ज्याला साधनेचा प्रांत म्हणतात त्याच्यामध्ये दीर्घकाळ चालणारा जर कुठला कार्यक्रम असेल तर तो मनाची शुद्धी हाच आहे. नव्हे थोडंसं असं सुद्धा म्हणता येईल एका दृष्टीने की तोच तर करण्याचा प्रांत आहे. कारण तिथून पुढे करणं तसंही संपतं. कारण पुढे वस्तुतंत्र आहे. कर्तृतंत्र जो प्रांत आहे जो मी केल्यानीच होणार आहे, मी जेवढा करीन तेवढा होणार आहे, जसा करीन तसा होणार आहे, हा तोच प्रांत आहे मनाची शुद्धी. आणि त्याचे अनेक मार्ग आहेत.
अनेक मार्ग आहेत. म्हणून तर आपल्याकडे इतके पंथोपपंथ कशासाठी निर्माण झाले? त्याच्यासाठी झाले. हे हिंदू धर्माचं आपलं वैशिष्ट्य आहे. फार मोठं वैशिष्ट्य आहे की इथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. इथे व्यक्तीची जी एक त्या पिंडाची जी एक प्रवृत्ती आहे ती गृहीत धरून त्याला अनुकूल असा मार्ग ज्या धर्मात दिलेला आहे त्याला आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म असं म्हणतात. सब घोडे 12% हा प्रकार आपल्याकडे नाही. प्रत्येकासाठी एकच ग्रंथ, एकच पद्धत, जे इतर धर्मामध्ये आपल्याला दिसून येतं तसं आपल्याकडे नाही. पण कधी कधी असं वाटतं की याचा तोटाही आपल्याला सहन करावा लागतो, कारण इतकं स्वातंत्र्य असल्यामुळे एक जे धर्माबद्दलचं प्रेम हवं ते नसतं. कारण विविधता खूप आहे. रेजिमेंटेशन शुद्ध मराठीत ज्याला म्हणतात ते नाही. आणि स्वातंत्र्य असल्यामुळे त्या स्वातंत्र्याचा गैरफायदाही अनेक वेळा घेतला जातो. असो, तो आपला आत्ता विषय नाही. पण मुद्दा हा की मार्ग कुठलाही असू द्या पण त्याचा परिणाम मात्र एकच व्हायला हवा. कारण कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे, चित्ताची म्हणजे मनाची शुद्धी. आणि आपण कोणाचा विचार करतोय? जो पारमार्थिक आहे, ज्याला पारमार्थिक प्रगती साधून घ्यायची आहे, मगाशी बोलल्याप्रमाणे ज्याला अक्षय आनंद हवा आहे. समर्थ जे म्हणतात ते त्याला मनापासून कळलेलं आहे की विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. त्याला सुखे आणि सौख्य या दोन शब्दातला अर्थ ज्याला कळलेला आहे, आणि ज्याला परमपूज्य काका मोटिवेशन असा शब्द वापरतात, ज्याचं मोटिवेशन व्यवस्थित झालेलं आहे, ज्याला महत्त्व कळलेलं आहे परमार्थाचं, आणि परमार्थ जी मला देऊ पाहतो आनंद स्वरूपाची प्राप्ती, ती ज्याला हवी आहे ना, त्याच्यासाठी मनाची शुद्धी हा प्रधान कार्यक्रम आहे, असला पाहिजे. आणि श्रीमद आद्य शंकराचार्य असं म्हणतात की विवेक आणि वैराग्य या दोन गुणांच्या तीव्रतेने रज आणि तम म्हणजे रजोगुण आणि तमोगुणाच्या कार्याची मलिनता जाऊन आपलं मन शुद्ध होतं. मगाशीच्या प्रश्नाचं उत्तर की मनाची शुद्धी कशी करायची हा आपला विषय सुरू आहे. शेवटी गाडी तिथेच येणार आहे आणि आलीच पाहिजे, तर गाडी योग्य चालली आहे मार्गावरती असा अर्थ. वेगवेगळ्या पद्धतीने वी अराईव्ह ॲट द सेम कन्क्ल्युजन. काय? विवेक आणि वैराग्य. काय पहिल्यांदा ऐकले का आपण हे शब्द? नाही. पण त्याचं महात्म्य कळलं आज या पद्धतीने, अजून एकदा चित्तावरती ठसलं. काय? आणि आचार्य म्हणतात आहे नुसतं विवेक वैराग्य नाही, या दोन गुणांची तीव्रता. फार सुंदर शब्द वापरला आचार्यांनी, तीव्रता. आपल्याला तीव्रता चांगली कळते कारण भावनांची तीव्रता आपल्याकडे खूप असते. आणि भावना म्हणजे मनोमय कोश, तोच तो विचार सुरू आहे आपला. क्रोधाची तीव्रता, कामाची तीव्रता, लोभाची तीव्रता, मत्सराची तीव्रता, अहंकाराची तीव्रता, इत्यादी इत्यादी अनेक त्याचे अभिव्यक्ती आहे. मग ही तीव्रता जर आपल्याला कळते, आणि ती तीव्रता जेवढी जास्त तेवढी विवेक आणि वैराग्याची तीव्रता कमी. इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. सरळ गणित आहे अगदी. छान निकष आहे जाता जाता. ह्यालाच अभ्यास असं म्हणतात. की माझ्या अंतःकरणामध्ये विवेक आणि वैराग्य याची तीव्रता आहे का, किंवा पुरेशा प्रमाणात आहे का, हे कसं ओळखायचं, त्याचा हा निकष आहे. जेवढी या इतर गोष्टींची तीव्रता माझ्या अंतःकरणातली कमी झाली असेल किंवा होत असेल, याचा अर्थ समजायचं की विवेकाची तीव्रता वाढते, वैराग्याची तीव्रता वाढते. स्वतंत्र विषय, फार सुंदर विषय आहे, पण आत्ता आपल्याला त्याचा स्वतंत्र विचार करायला वेळ नाही. पण एक जाता जाता निकष तुमच्यासमोर ठेवला की ही तीव्रता वाढती तेव्हाच असू शकते जेव्हा ही इतर तीव्रता कमी असतात. ज्या रजोगुणाचं काय आहे देण आहे, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव, भगवद्गीता.
हे रजोगुणाचं देणं आहे मला, ही अशुद्धता आहे माझ्या मनाची. आणि जेव्हा वैराग्य आणि विवेक, विवेक आणि वैराग्य हे तीव्र होतं, त्यांनी काय होते तर या तीन गुणांच्या कार्याची मलिनता जाते, मन शुद्ध होतं. आणि ही अशी काय म्हणूया बायनरी प्रोसेस नाही आहे की काल सोमवारी संध्याकाळी 6:29 काय झालं, माझं मन शुद्ध झालं. नाही, हळूहळू हळूहळू, शनैही शनैही, हळू होणारी प्रक्रिया आहे. पण होते निश्चित, निश्चित होते, व्हावीच लागते. कारण अंतःकरणाच्या मनाच्या शुद्धतेशिवाय काहीच पाऊलच नाही आहे प्रगतीचं परमार्थामध्ये. हे सुद्धा जाता जाता आपल्याला शिकायचं आहे की हे होतंय का नाही हे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे, माझी का सद्गुरूंची? माझं अंतःकरण कोणाला कळतं? माझं अंतःकरण किंवा माझं मन माझ्या इतकं दुसरं चांगलं कोणाला समजू शकत नाही. म्हणजे माझी जबाबदारी आहे की हे लक्ष मी ठेवायचं माझ्या अंतःकरणावरती, की हे सगळे तीव्रता भावनांची कमी होते का नाही. हळूहळू हळूहळू, एक 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी माझ्या क्रोधाची जितकी तीव्रता होती, माझ्या कामाची म्हणजे इच्छेची, म्हणजेच कर्मफल इच्छेची, इच्छेचा नेहमी अर्थ लक्षात ठेवा. आता हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, माझ्याच मताप्रमाणे झालं पाहिजे, आत्ताच झालं पाहिजे, ह्यानीच ते केलं पाहिजे. हे जे सगळे च मी लावत असेल व्यवहारामध्ये, आणि त्या च मध्ये मी जसं बोलतो तसा जोर असेल, त्याचा अर्थ तीव्रता अजून आहे, फलाची अपेक्षा जबरदस्त आहे. म्हणजेच विवेकाला धक्का लागला आहे, म्हणजेच वैराग्याला धक्का लागलेला आहे. आणि जो मुमुक्षू आहे, साधक आहे, त्यांनी आपल्या मनाला या विषयारण्यात कधीही स्वैर सोडू नये. फार छान शब्द आहे तो. आपल्याला गोष्टी जाणवत नाही, पण आपण सकाळी उठल्यापासून रोजच्या पातळीवरती एका स्वैर पद्धतीने आपलं जीवन चाललेलं असतं, ज्याला इंद्रिय पातळीवरचं जीवन असं म्हणतात. स्वैर म्हणजे कसं, की आपल्या मनाला येईल ते आणि तसं तेव्हा आपण करत असतो. करतो की नाही याचा विचार करा. एक उदाहरण, आता उपवास एक नावाचा प्रकार आहे. उपवास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो एक विनोदाचा विषय झालेला आहे आजकाल. पण उपवास ही कल्पना तर निश्चितच माहिती आहे आपल्या सगळ्यांना. आता उपवासाचा अर्थ काय आहे, की बुवा नाही, आज काही आहे, समजा एकादशी आहे किंवा चतुर्थी आहे, जे काही आपले उपवासाचे दिवस असतील, तर त्या दिवशी मी जे काही रोज जे काही खातो ते न खाता एखादे विशिष्ट पदार्थच खाईन, बरोबर, किंवा काहीच खाणार नाही, या फळं खाईन, जे काय असेल आपला जो नियम. मुद्दा माझा एवढाच सुरू होता आत्ता, की एका मर्यादित अर्थाने आपण काय करतोय, तर रोज जसं माझं स्वैर सुरू असतं खाणं, जेव्हा जे वाटेल ते खातो की नाही आपण. सुदैवाने आपल्या सर्वांना तेवढी आर्थिक सोबतता लाभलेली आहे. केव्हा जायचं स्वयंपाकघरात, डबे उघडायचे, पाऊस पडतोय का, मग कांद्याची भजी करा, आज मला पोहे खायचे वाटले पोहे करा. म्हणजे मुद्दा असा की हे जे एक स्वैर आपलं सुरू असतं वर्तन, त्याला एक दिवस का होईना उपवासाच्या निमित्ताने आपण काय करतो, शुद्ध मराठी चेक, आपलं अंतःकरण चेकमध्ये ठेवतो, म्हणजे बंधनामध्ये एका नियमामध्ये बांधून घेतो. आणि माझा आवडता पदार्थ जरी समोर आला तरी काय म्हणतो की नाही, आज मी नाही खाणार, मला आवडते जिलबी पण आज मी नाही खाणार. का? कारण मला जो उपवास आहे. हे एक दृष्टांत म्हणून मी सांगतोय, कशासाठी, की आपल्या मनाला विषयारण्यात स्वैर आपण सोडतो रोज, म्हणजे आपल्या मनाला वाटेल तसं वागत असतो आपण, ते साधकाला शोभत नाही. कारण या अरण्यात भयंकर सर्प आणि व्याघ्र आहेत, असं माऊली 3ऱ्या अध्यायामध्ये म्हणते. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे व्याघ्र, भजन मार्गीचे मांग मार्गचे. फार सुंदर होऊया माऊलींची. कोणाचं काम आणि क्रोधाचं वर्णन करते माऊली. काम आणि क्रोध जे माझ्या अंतःकरणाला स्वैर करतात, आणि हे दोनच, म्हणजे दोनच असे नव्हे, षड्रिपूंचा उपलक्षण आहे, षड्रिपू घ्यायचे तिथे.
काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, भय, चिंता सगळ्या घ्यायचं. कारण हे काय आहे, आपण काय शिकतोय, हे रजोगुणाचं आणि तमोगुणाचं कार्य आहे. मगाशीच बोललो आपण, काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भवा. आणि हे माझ्या ज्ञाननिधीवरचे भुजंग आहे, ज्ञानरूपी ठेव्यावर वसलेले हे महासर्प आहेत. फार सुंदर दृष्टांत माऊलींनी दिलेला आहे. कारण मला जर तो निधी हवा असेल, आपल्याला निधीवरचे भुजंग चांगले कळतात, अनेक वेळा कथा ऐकल्यात आपण. मग ते भुजंग बाजूला झाल्याशिवाय हात लावता येतो का त्या निधीला, त्या ठेव्याला, त्या पैशाला? नाही. मग तसं मला ज्ञानप्राप्ती होईल का, जोपर्यंत हे दोन भुजंग बसलेले आहेत, काम आणि क्रोध नावाचे. विषयरूपी पर्वताच्या गुहेत राहणारे हे वाघ म्हटलंय पुढे त्यांना, विषयदरीचे व्याघ्र. आणि भजन मार्गीचे मांग मार्गच आहे, की कुठेतरी एक काय म्हणूया सत्वगुण कुठे अंतःकरणात थोडाफार असेल आणि तो जो मला सांगत असेल की नाही आता आज जरा छान वेळ आहे, आपण नामस्मरण करूया, थोडा अभ्यास करूया, थोडा ध्यानाभ्यास करूया, जे काय असेल ते आपलं साधन, तर लगेच हे काम आडवे येतात. नाही नाही नाही, आज शनिवारची सुट्टी जरी असली तरी मला एवढे 10 कामं करायची आहेत. आणि आपला सर्वांचा अनुभव आहे की ही कामं कधीच संपत नाही. कितीही ती महत्त्वाची असू द्या, कितीही ती संसारामध्ये आवश्यक असू द्या, पण ही कामं कधी संपतच नाही. असा वयवर्ष 30 आणि वयवर्ष 80 असलेल्या माणसांचा सगळ्यांचा अनुभव एकच आहे. कोणी स्वतःचं काम करत आहे, कोणी मुलाचं करत आहे, तर कोणी नातवाचं करतोय, एवढाच फरक आहे. पण कामं सुरूच आहेत, संपतच नाही. भक्ती मार्गावरील वाटमारी करणारे हे दोन काम आणि क्रोध आहेत. वाटमारी कशी करतात, थोडं कुठे मला वाटलं काहीतरी करावं पारमार्थिक साधन, की एखादा काम आडवा येतो आणि लुटून घेऊन जातो मला माझं पारमार्थिक धन. थोडक्यामध्ये जो मुमुक्षू आहे त्याचे प्रथम 2 गुण, विवेक आणि वैराग्य, हे तीव्र झाले पाहिजेत. सारांश काय शिकतोय आपण, आणि हे विवेक आणि वैराग्य म्हणजे काय, नेमका त्यांची व्याख्या काय, त्यांची लक्षणं काय, ते तीव्र कसे करायचे, त्याची प्रक्रिया काय, हा प्रक्रियेचा भाग म्हणून आपण हा सर्व विचार 3ऱ्या टप्प्यामध्ये या मालिकेच्या जो 3रा टप्पा आपला असणार आहे, त्याच्यामध्ये या प्रक्रियेचा, या आणि तत्सम इतर सर्व प्रक्रियांचा आपण सविस्तर विचार करणार आहोत. त्याच्यासाठी आपण आत्ता असे 3 टप्प्यामध्ये विभागणी केली आहे आणि आपण आता 2ऱ्या टप्प्यामध्ये आहोत, व्हॉट नावाच्या. आणि लक्षात आलं असेल की कसं हे टप्पे एकमेकांशी आता संबंधित आहे, एकावर दुसरा कसा आधारलेला आहे. आत्ता या टप्प्यामध्ये आपण विवेक आणि वैराग्याचं महात्म्य समजून घेतलं, महत्त्व समजून घेतलं, ती तीव्रता कशी वाढवायची याचा विचार आपण पुढच्या टप्प्यात करूया. पण म्हणून आपण या पद्धतीने मांडणी या मालिकेची केलेली आहे. आणि सर्व कशासाठी करायचं, कशासाठी हे सुरू आहे. पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया. मनोमय कोशाचा आपला विचार सुरू आहे. कारण वास्तविक आपण सर्वजण काय आहोत, जीव म्हणून आपण काय आहोत, खरं चैतन्य स्वरूप आहोत, संगरहित आहोत. आपला जीव जो आहे तो मूळचा काय आहे, ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, आणि म्हणून चैतन्य स्वरूप म्हटलं, म्हणून संगरहित असं म्हटलं. असंगो नाही सज्जते श्रुती. परंतु काय झालेलं आहे, आपल्याला विमोह झालेला आहे, भूल पडलेली आपल्याला. त्याचा परिणाम काय झाला की देह म्हणा, इंद्रिय म्हणा, प्राण म्हणा, याच्या म्हणजे याचा माझेपणाचं बंधन आणि कर्मफलाविषयी आसक्ती, मगाशीच आपण बोललो, आणि मग कर्तेपणा, आणि कर्तेपणा घेतला की भोगतेपणा घ्यावाच लागतो. नेहमीच आपण शिकतोय तो सिद्धांत की मी करता होईन पण मी भोगता होणार नाही, असं म्हणता येत नाही. एकाच नाण्याच्या तर 2 बाजू आहेत. मी करता समजलो स्वतःला एखाद्या कर्माचा,
की त्याचं सुखदुःख रूप भोगते पण मला घ्यावंच लागतं. अनुभवाचा विषय आहे पुन्हा. इनफॅक्ट याचं उलटं केलं की जाता जाता अजून एक छान निकष तुमच्यासमोर मांडून जातो. जर एखाद्या कर्माचं फळ मिळालं आणि मी जर त्यांनी सुखी होत असेन किंवा दुःखी होत असेन, दोन्ही होऊ शकतं. म्हणून तर माऊली काय म्हणते, सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे. हा ठीक आहे, माझ्या अपेक्षेप्रमाणे फळ मिळालं, मला चांगलं वाटणार आहे, त्याच्यात गैर नाही. म्हणून सुखे मात्र संतोषा न यावे, हे महत्वाचं आहे. सुखाने मला हर्षवायू होत असेल किंवा दुःख, म्हणजे माझ्या मनासारखं फळ नाही मिळालं म्हणून दुःख मला होत असेल, मी खचून जात असेल, मी निराश होत असेल, मी तुमच्यासमोर निकष ठेवतोय हा, असं जर माझं होत असेल तर समजायचं की मी करता समजलेलो आहे स्वतःला कर्माचा. उलट करून सांगतोय, कारण ज्या अर्थी मी भोगता झालो त्या अर्थी मी करता झालेलोच आहे. मी निराश होतोय, मी खचतो आहे, मी पराभूत झालो आहे असं मला वाटतंय, याचा अर्थ मी करते पण घेतलेलंच आहे, अगदी घेतलेलं आहे, निस्संदिग्ध. आणि जर मी कर्माचं फळ प्राप्त झाल्यानंतर असं म्हणत असेन की यशदे रामा नदे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा. यत्न कसून करीन मी, बरोबर, पण यशदे रामा नदे तुझी सत्ता, हे जर मी म्हणू शकत असेन कर्माचं फळ प्राप्त झाल्यावर, तर माझा विवेक आणि वैराग्य आता तीव्र व्हायला लागलेला आहे. माझ्या मनाची अशुद्धी कमी व्हायला लागलेली आहे. करतेपणा आणि भोगतेपणा, त्याचं बंधन. आणि ह्या सर्व बंधनामध्ये देहादी गोष्टी माझ्या आहेत किंवा मी आहे, मी करता भोगता आहे इत्यादी, याच्या बंधनात अडकवणारं मन हे आदी कारण आहे त्याचं. मन म्हणजे मनोमय कोश. आणि रजोगुणाचं आणि तमोगुणाचा दोष अंगी असलेला जो मनुष्य आहे, तो आत्मानात्म विवेकाचं सामर्थ्य गमावून बसतो. करा ना विचार, किती छान विचार आहे पहा. आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, हे जे विवेकाचे प्रकार सांगितले आहे, किंवा ज्याला अनुसंधान म्हणतात, ज्याला नामानुसंधान म्हणतात, ज्याला तत्वानुसंधान म्हणतात, ज्याला आत्मानुसंधान म्हणतात, अनेक प्रकार आहेत, अनेक पद्धती आहे. पण काही का असेना, दिवसभर किती वेळ मला या गोष्टीचं भान असतं, याचा जर आपण स्वतःचा विवेक म्हणजे विचार करू, तर आपल्या लक्षात येईल काय. नेहमीच मी सांगतो, दिवसातून एखाद्या वेळेस मला परमेश्वराची आठवण झाली, तसं वाटतं अरे वा वा वा, चला आज भगवंताची आठवण झाली. ती माझी अवस्था. आणि तरी मी स्वतःला भक्त समजतो. आणि नारद भक्तिसूत्र मला काय सांगतं, तद विस्मरणे परम व्याकुलता. नारद भक्तिसूत्रातलं एक सूत्र आहे की खरा भक्त जो असतो त्याला क्षणभर भगवंताचं जर विस्मरण झालं तर तो व्याकुळ होतो. आणि मला क्षणभर स्मरण झालं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो. किती प्रचंड मोठी दरी आहे पहा. मुद्दा आपला सुरू आहे. भगवंताचं स्मरण म्हणा, नामस्मरण म्हणा, हे एक अंतःकरण दिवसभर एका छान अशा आवरलेल्या स्थितीत ठेवणं म्हणा, छान शब्द आहे हा. आपलं मन एका एका आवरलेल्या स्थितीत, मगाशी मी तेच बोललो, तेवढा तरी सत्वगुण असावा निदान. पण हा ज्याच्याजवळ नसतो, ज्याच्या ठिकाणी रजोगुण, याचा अर्थ असा आहे की माझ्या अंतःकरणात प्रचंड रजोगुण आहे की जो मला अखंड संसाराचेच विचार करायला भाग पाडतो. अखंड व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती. परमपूज्य काकाने करून दिलेलं वर्गीकरण आहे. अखंड माझे विचार कुठल्या तरी व्यक्तीबद्दल असतात, वस्तूबद्दल असतात, घटनेबद्दल असतात, नाही तर परिस्थितीबद्दल असतात. करा विचार, आपापला हिशोब आपण स्वतः करायचा, कारण आपलं अंतःकरण आपल्याशिवाय दुसऱ्या कोणालाच कळू शकत नाही. आपण सुरुवातीलाच बोललो. मग साधा विचार करा की सकाळी उठल्यापासून आता रात्री झोपेपर्यंत जे काही 16 तास झाले, त्या 16 तासापैकी किती तास मी या 4 गोष्टींचा विचार केला आणि किती तास मी सावध होतो. आता याच्यात अर्थातच
कर्तव्यरूपी जी कर्म आहे तेव्हा आपण इतर गोष्टी करू शकत नाही, बरोबर आहे. पण ते कर्तव्य करताना सुद्धा भगवंतानी भगवद्गीतेत सांगितलंय तसं मी करतोय का? मग तसं जर मी करत असेन तर त्याला भगवंताचंच अनुसंधान म्हणतात. भगवंताचं नाम घेतलं म्हणजेच त्याचं अनुसंधान आहे असा अर्थ नाहीये. माझं कर्तव्यरूपी कर्म त्याला आवडेल असं, त्याच्या प्राप्तीसाठी विशेषतः फलं त्याला अर्पण करून जर मी करत असेन तर हे आत्मानुसंधानच आहे, नामानुसंधानच आहे, भगवंताचंच अनुसंधान आहे. पण असं मी किती वेळ करू शकतो, किती वेळ करतो, हा प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे, जो स्वतःला पारमार्थिक समजतो. आणि असं जर होत नसेल, माझं जर इंद्रिय पातळीवरचं स्वैर जीवन सुरू असेल, तर मग शास्त्र सांगतं की सुख दुःख रूप जन्म मरण रूप गतीला आपण अखंड प्राप्त होत राहणार आहे. या आयुष्यामध्ये अखंड सुख आणि दुःख या हेलकाव्यातच माझं जीवन जाणार, आणि हे जीवन संपलं की पुन्हा पुढच्या जीवनाला सुरुवात. बरं, ती काही मनुष्य योनी काही गॅरंटी, खात्री दिलेली आहे कोणी? नाही. मग आहेच 84 लक्ष. आणि म्हणून या कारणासाठी जो अधिकारी पुरुष म्हणजे साधक आहे, जो मुमुक्षू आहे, त्यांनी काय करायला हवं? तर रजोगुणामुळे असलेली जी आपली विषयासक्ती आहे, सकाम कर्मांचा समूळ त्याग त्यांनी करायला हवा आहे. ती विषयांची आसक्ती आणि सकाम कर्म हे केल्याने काय होतं तर राजसी वृत्तीचं निवारण होतं, आणि त्यांनी माझं चित्त शुद्ध होतं, जो आपला मूळ विषय सुरू आहे. आणि असा शुद्ध चित्त होऊन जो श्रद्धापूर्वक वेदांताच्या श्रवणादिकामध्ये म्हणूया तत्पर असतो, त्याला करतरी आवळा, हातावरच्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट स्वच्छ संशय विपर्यय रहित शास्त्रीय शब्द वापरायचा असेल तर अशी मोक्षाची प्राप्ती होते. अगदी होते. म्हणजे अशा वेळेला आपल्याला समर्थांचा फार छान आधार मिळतो. समर्थ कितीतरी वेळा सांगतात दासबोधामध्ये, काय म्हणतात आहे, या नरदेहाचे नि आधारे नाना साधनेचे नि द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले, या नरदेहाची न संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडुनी स्वानंदे सुखी झाले. मुद्दा माझा आत्ता एवढाच आहे, त्यातला बहुत शब्द फक्त मला वापरून घ्यायचा आहे, की असं काही समजण्याची आवश्यकता नाही आहे की फक्त गेल्या 10,000 वर्षात एकच कोणीतरी मुक्त झाला होता. नाही, बहुत सुटले. आजही आहेत या जगामध्ये जीवनमुक्त अनेक. मग त्यात मी का नसणार असा कधी विचारच करत नाही आपण. का? कारण मला माझ्या मला मनाची स्वच्छताच करायची नसते. माझं मन पहिली गोष्ट अशुद्ध आहे हेच कळत नाही. कळलं तरी त्याच्यासाठी लागणारं जे एक धैर्य लागतं मनाच्या शुद्धतेसाठी, धैर्य निश्चितच लागतं. कारण विवेक आणि वैराग्य हे धैर्यवानाचंच काम आहे. पण त्यांनी इतकी मोठी प्राप्ती मला होणार आहे. कोणती? आज आपण तिसऱ्यांदा बोलतोय अक्षय आनंदाची, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती. अक्षय आनंद, अवीट आनंद, निरतिशय आनंद आणि स्वतंत्र. कारण आनंद स्वतंत्र असतो. कशी माझ्या आजूबाजूची परिस्थिती असू दे, माझ्या प्रारब्धाप्रमाणे. पण तुकाराम महाराज जसं आनंदाचे डोहे आनंद तरंग म्हणतात, ते म्हणण्याचं सामर्थ्य मला प्राप्त होईल. हे सगळं जर हवं असेल तर जेवढी मोठी गोष्ट जेवढी किंमतही मोठी द्यावीच लागते. हे आपल्या व्यवहारात माहिती आहे आपल्याला. साधी साडी आणि बनारसी शालू, सोन्याचं काम केलेलं. काय मी नुकतंच बनारसला जाऊन आलो म्हणून माझ्या अगाध ज्ञानात भर पडलेली आहे. आता माझा प्रांत नाही तो, पण दृष्टांत म्हणून मला आठवलं ते. त्याची किंमत जास्तच असणार आहे नेहमी. त्यामुळे असं जेव्हा मी शुद्ध करतो माझं चित्त, आपला विषय सुरू आहे पुन्हा, मन रजोगुण आणि तमोगुण रहित सत्वगुणाचा अत्यंत परिपोष माझ्या अंतःकरणामध्ये होतो, तेव्हा काय होतं तर या मनरूपी अविद्येचा समूळ नाश होतो.
कारण आपण मागच्या सत्रापासून शिकतोय की अविद्या अविद्या म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून माझं हे अशुद्ध मन हीच अविद्या, आणि तिचा समूळ नाश होतो. माऊली 5व्या अध्यायामध्ये ज्यांनी इंद्रिय, मन म्हणा, बुद्धी यांचा निग्रह केलेला आहे आणि जो केवळ मोक्षातच तत्पर आहे, त्याचं वर्णन करताना एक सुंदर ओवी माऊलींची आहे 5व्या अध्यायात, की जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनरूपी पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. फार सुंदर ओवी आहे. कारण अगदी मार्मिक अशी ही ओवी आपल्या आत्ताच्या विषयाच्या संदर्भात आहे विचार केला तर, की जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनरूपी पट फाटे. कल्पना करा, 12व्या शतकात दिलेली आहे ज्ञानेश्वरी. तेव्हा प्रोजेक्टर, पडदा, सिनेमा हे प्रकार होते का? नाही. अगदी त्याच पद्धतीने जसं त्या चित्रपटगृहामध्ये आपल्याला चित्रपट दिसतो, त्याला कारण खरं त्याच्या मागचा जो पांढरा पडदा असतो, पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. 3 तास त्या चित्रपटातल्या नायक नायिकेबरोबर आपण हसत असतो, रडत असतो, कारण आपल्याला ती चित्र दिसत असतात. आणि परमपूज्य मंदादांचं सुंदर वाक्य आहे, जो अंधारात बसतो त्याला चित्र दिसतात. अत्यंत सूचक वाक्य आहे, मला बोलण्याची सुद्धा आवश्यकता नाही त्याच्यावरती. मुद्दा की हा जो मनोरूपी आपला पट आहे, त्याच्यावर देहाच्या ठिकाणी अहंभाव म्हणा किंवा तादात्म्य म्हणा, मगाशी बोललो तसं स्त्री पुत्राधिकांच्या ठिकाणी ममता म्हणजे माझेपणाची जी एक आसक्ती आहे ती आहे. विषयांच्या ठिकाणी सुखबुद्धी आहे, की विषयांमधूनच मला सुख प्राप्त होतं, हा जबरदस्त विश्वास, त्याला म्हणायचं विषयासंबंधी सुखबुद्धी. म्हणून मगाशी मी उल्लेख केला काय, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, सांगून ठेवलंय समर्थांनी. पण जगताच्या ठिकाणी असलेली सत्यत्व बुद्धी आहे, हे असं जे सगळं एकंदरीत संसाराचं चित्र आहे, ज्याला भ्रमचित्र म्हटलंय माऊलींनी, ते जिथे उमटतं, तो माझा मनरूपी जो पट आहे तोच फाटून जातो. आणि मग काय होतं तर, जसं तळं एखादं असावं आणि त्या तळं आटलं, समजा समजा तळ्यात पाणी आहे तर माझं प्रतिबिंब दिसतं त्याच्यामध्ये, अनुभवाचा विषय आहे. पण तळच आटलं, त्यातलं पाणी संपून गेलं, तर जसं प्रतिबिंब शक्य नाही, त्याप्रमाणे ती जी अवस्था आहे ती प्राप्त होते, ज्याला दुसऱ्या भाषेत समाधी असं म्हणतात. त्या अवस्थेमध्ये काय होतं तर मनाचा मनपणा संपून जातो. आणि जेव्हा मनाचा मनपणा संपून जातो, तेव्हा म्हणजे जीव म्हणून जो विचार केला, तर जीव म्हणून मी आणि माझंच स्वरूप म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म, याच्यामध्ये जे अडथळा म्हणून उभं आहे विक्षेपरूपी, हे अंतःकरण म्हणजे मन म्हणजे मनोमय कोश, तोच बाजूला झाल्यामुळे काय होतं, स्वच्छ स्पष्ट स्वरूप दर्शन होतं. आणि तो मुमुक्षू म्हणा किंवा आता तो मुमुक्षू नाही, तो मुनी झालेला आहे. आता तो मुनी देहातच, या देहात असतानाच ब्रह्म होतो, ज्याला जीवनमुक्त असं म्हणतात. त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. कारण देह सुरू आहे, प्रारब्धाप्रमाणे देह अजून संपलेला नाही, पण मी ब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे आणि त्याला जीवनमुक्त. आणि मग देह पडल्यानंतर विदेहमुक्ती वगैरे वेगळा विषय येतो. देहात असतानाच ब्रह्म होतो. छान. ह्याच्यातनं आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. म्हणून मी मगाशी दासबोधाचा उल्लेख केला, की बहुत पावले उत्तम पदे, बहुत सुटले बहुत पावले, समर्थ सांगतायत. आता हा जो मनोमय कोश आहे, ज्याचा आपण मागच्या सत्रापासून विचार करतोय, त्याचा निराश कसा करायचा,
कारण आत्ता मी जी ओळी मी म्हणालो, काय की जेथं हे संसार चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे. मग तो मनोरूपी पट फाटण्याची प्रक्रिया काय आहे, ज्याला मनोमय कोशाचा निरास असं म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. कारण ध्यान प्रक्रियेमध्ये मनोमय कोशाचा निरास करायचा असतो. आणि तो निरास करताना म्हणजे मनोमय कोश मागे टाकताना, मागे टाकणं म्हणजे तरी काय, तर तो मी नव्हे. आपल्याला माहिती आहे पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, इथपर्यंत आपला अभ्यास झालेला आहे. ध्यानाच्या प्रक्रियेचा तो एक भाग आहे. या कोशांचा निरास करायचा असतो. आणि निरास करायचा असतो म्हणजे पुन्हा एकदा ते कोश किंवा तो कोश म्हणजे मी नव्हे असं चिंतन करायचं असतं. असा विचाराने तो कोश मागे टाकायचा असतो आणि पुढच्या कोशामध्ये जायचं असतं. ही प्रक्रिया आहे. त्यामुळे मनोमय कोश मी नाही म्हणजे मन मी नाही असं चिंतन करावं लागतं. त्याला ध्यानाची प्रक्रिया असं म्हणतात. आणि हे चिंतन करताना शास्त्रसंमत युक्ती वापरावी लागते. कारण होतं काय की मनाच्या माध्यमातूनच आपल्या ज्ञानेंद्रियांना ज्ञान होत असल्यामुळे, ज्ञानेंद्रियच आपली पंचज्ञानेंद्रिय माहिती आहे आपल्याला, डोळा, कान, नाक इत्यादी इत्यादी, हे बाहेरचे विषय आणून देतात, बरोबर आहे. पण त्या ज्ञानेंद्रियांना खरं विचार केला तर ज्ञान होतं का नाही. ते ज्ञान कोणाला होतं, त्याच्या पाठीमागे असलेल्या अंतःकरणाला म्हणजे मनाला होतंय. आता ते मनाला तरी होतं का हा अजून एक वेगळा विषय आहे. पण आत्ता आपण म्हणूया एका पातळीवरती की ते मनाला होत आहे. त्यामुळे मनामुळे किंवा अंतःकरणामुळे ज्ञान होतं. तसंच आपण शिकलो की बंध आणि मोक्ष हे मनाच्या अधीन आहे. कारण मनच बंधनाला कारण आहे, मनच मोक्षाला कारण आहे. ते जाऊ द्या, साध्या भाषेत बोलूया. माझं मन अखंड दिवसभर काय करत असतं, वळवळ करत असतं. शब्द चांगला नाही आहे पण असतं अखंड. माझा मुद्दा एवढंच सुरू आहे, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या मनामध्ये खोल कुठेतरी हा विचार रुजलेला आहे की मन हे चेतन आहे. कारण इतकी हालचाल करणारं, इतके कार्य करणारं, इतक्या गोष्टींना कारणीभूत असलेलं मन नावाचं जे काही आहे प्रकरण म्हणूया आपण, ते चेतन आहे. आणि चेतन आहे याचा अर्थच ते मनच आत्मा आहे. म्हणजे आत्मा म्हणजे मी, बाय द वे, आत्मा म्हणजे मी, लक्षात ठेवायचं. आत्मा म्हणजे मी आहे असा भ्रम आपल्याला होऊ शकतो. नवे झालेलाच आहे. झालाय की नाही पहा. माझं मन बेचैन झालं, होतं का नाही. आपलं सर्वांचं मन बेचैन होतं. माझं मन अशांत होतं, होतं का नाही. हो. माझं मन क्रोधिष्ठ होतं, होतं की नाही. हो. मग माझं मन बेचैन झालेलं आहे ही जाणीव तरी असते का आपल्याला. नाही, कारण मीच बेचैन होतो. कारण माझं मन म्हणजे मी. म्हणून मग परमपूज्य काका ती मेथड शिकवतात जी आपण नंतर बघणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये, की ज्याच्यामध्ये आपल्या मनाशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. जसं आपल्या घरातल्या कोणी म्हटलं की आज मी फार बेचैन आहे, आपण काय म्हणू, थोडंसं समजूत घालण्याचा प्रयत्न करू. नाही ऐकलं तर म्हणू तुझी बेचैनी वगैरे संपली की मग आपण बोलू. असं त्या व्यक्तीशी मला जसं बोलता येतं, कारण ती व्यक्ती माझ्याहून वेगळी आहे, तसं माझं मन माझ्याहून वेगळं आहे जेव्हा मला कळेल तेव्हा माझ्या मनाशी पण मला बोलता येईल. समजून सांगता येईल त्याला. ऐकलं तर ठीक आहे, नाही तर सांगता येईल तुझी बेचैनी आणि तू काय करायचं करा, मी काही बांधील नाही आहे तुझ्याबरोबर बेचैन व्हायला. पण हा भ्रम झालेला आहे आपल्याला, काय, मी मन आहे, मन चेतन आहे असं वाटतं. पण पंचीकरणाचं शास्त्र आपल्याला काय सांगतं, मन वायुतत्वाचं आहे. म्हणजेच ते जड आहे. जड नाही म्हणजे हेवी नाही, जड. जड म्हणजे अचेतन. आणि ते असं आहे, पंचमहाभूतांच्या सत्वांशापासून ते तयार होतं. हे सगळं आपल्याला पंचीकरणाचं शास्त्र शिकवतं. आणि पंचमहाभूत, मग ते वायू असो का, पृथ्वी असो का, जल असो का, अग्नी असो का, आकाश असो, हे सर्व अचेतन आहे, जड आहे.
आणि ते अचेतन आणि जड असल्यामुळे त्यांच्यापासून तयार झालेला पदार्थ म्हणजे त्यांचं कार्य मन हे सुद्धा अचेतन आहे. आणि ते अचेतन असल्यामुळे ते मी असणं शक्य नाही. काय शिकतोय आपण? पुन्हा एकदा विषय विसरायचा नाही. मनोमय कोशाचा निराश कसा करायचा असतो ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये, कसं चिंतन करायचं असतं, कसं ते मागे टाकायचं असतं, हे शिकतोय आपण. आणि त्याला शास्त्रसंमत युक्तीच वापरावी लागते. कारण शास्त्राचे सिद्धांत गृहीत धरूनच हे चिंतन सुरू आहे. कारण शास्त्र सांगतं की मी कसं आहे, आत्मरूपाने मी चेतन आहे. आणि आपण शिकतो आहे की मन हे वायुरूप आहे, अचेतन आहे. म्हणजेच मी मन नाही. बरं, मनाला आदी आणि अंत आहे. आदी म्हणजे उत्पत्ती आहे, अंत म्हणजे नाश आहे की नाही? विचार करा. रोजच अनुभव घेतो आपण. कधी? गाढ झोपेमध्ये. लय पावतं का नाही? लय पावतं. जागृती म्हणा किंवा स्वप्नावस्थेमध्ये जागृतीत पूर्ण जागा होतं, म्हणजे पुन्हा उत्पन्न होतं. स्वप्नावस्थेत अर्धवट जागं असतं. म्हणजे ते जागं होतं म्हणजे त्याचा लयही होतो, पुन्हा ते निर्माणही होतं. त्याचा अर्थ काय आहे? त्याला आदी आणि अंत आहे. निर्माण होतं, नाश पावतं. मग असं आत्मतत्व आहे का? ब्रह्मतत्व आदी आहे त्याला. काय शिकलो आपण? ब्रह्मतत्व कसं आहे, आत्मतत्व कसं आहे? अनादी आहे, अनंत आहे, अविनाशी आहे, त्याचा कधी नाश नाही. बरं, आपल्या मनाला काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, भय आहे, मगाशी मी षड्रिपूंचा उल्लेख केला, हे सर्व काय आहे? हे आपल्या मनाचे विकार आहेत. म्हणजे मनाचं स्वरूप स्थिर नसून कधी ते कामरूपाने परिणाम पावतं. परिणाम याचा अर्थ बदल. तर कधी ते अत्यंत लोभी होतं, कधी ते क्रोधी होतं, कधी ते अत्यंत कोणाचा तरी मत्सरही करतं. हे सगळे आपल्या अनुभवाचे विषय आहे. तात्पर्य काय आहे? की ते अखंड अस्थिर आहे. माझं चित्त अखंड अस्थिर आहे, हीच तर समस्या आहे. ते शांत व्हायलाच तयार नाही आहे. म्हणून तर मला स्पष्ट दर्शन का नाही आहे भगवंताचं? ते त्याचसाठी अखंड अस्थिर आहे, अखंड चंचल आहे, म्हणून ते अखंड विकारी आहे. आणि आत्मतत्व कसं आहे? निर्विकार, परिणामरहित. मग असं जर आहे तर मी मन असणं शक्य आहे का? नाही. निराश सुरू आहे मनोमय कोशाचा. मन दुःखरूप आहे. अनुभव आहे सगळ्यांचा, त्याच्यावर व्याख्यान करण्याची आवश्यकताच नाही. अपमान असेल, अपयश असेल, निंदा असेल, थोडक्यात काही प्रतिकूल घडलं, या सर्व गोष्टींमुळे ते काय होतं? दुःखरूप होतं. आत्मतत्व म्हणजे मी स्वरूपतः कसा आहे? आनंदरूप आहे. मग मी माझं मन असेन का? नाही. आणि हे तर आपण मागच्या वेळेलाच बोललो होतो की मी माझं काम मन लावून करतो. म्हणजे काय? मन हे माझं साधन आहे. मग साधन हे साधन वापरणाऱ्यापेक्षा वेगळं असतं की नाही? माझं मन, माझं काम मी मन लावून करतो, म्हणजे काम करण्याचं माझं मन हे साधन आहे. म्हणजे पुन्हा मी मनापासून कसा झालो? वेगळा झालो. म्हणजे मी मन नाही. मनोमय कोश म्हणजे मी नाही. आणि शेवटचा आणि सूक्ष्म विचार एक शास्त्रीय भाषेत पहिले सांगतो, ते प्रकाश्य आहे. शास्त्रीय भाषा आहे. शास्त्रीय भाषा असल्यामुळे आपल्याला काहीच कळलेलं नाही आहे, असं ज्यांच्या खिडक्या उघड्या आहेत त्याच्यावर मला कळलं. मुद्दा एवढाच, प्रकाश्य आहे याचा अर्थ आपल्या साध्या भाषेमध्ये त्याचा अनुभव येतो. येतो की नाही? मगाशीच आपण बोललो, माझं मन बेचैन आहे. हे मला समजतं की नाही? समजतं. नव्हे, मला समजतं असं नव्हे, दुसऱ्यांना समजवण्याची व्यवस्था मी करतो. म्हणजे काय? त्यांनाही बेचैन करतो, कारण मी बेचैन आहे. घरातले लोक आनंदात कसे राहू शकतात मी बेचैन असताना? गमतीचा विषय, मुद्दा हा सुरू आहे की माझं मन बेचैन आहे हे मला समजतं, माझं मन अशांत आहे हे मला समजतं, म्हणजे कळतं. आणि जे कळतं
त्याला दृश्य म्हणतात. जे दृश्य असतं त्याला प्रकाश्य म्हणतात. शास्त्रीय भाषा. आणि दृश्य जे असतं ते द्रष्ट्याहून नेहमी वेगळं असतं. जे प्रकाश्य असतं ते जो प्रकाशक असतो त्याच्यापासून नेहमी वेगळं असतं. मग या दोन्ही याच्यामध्ये द्रष्टा कोण आहे? ते आत्मतत्व आहे. त्याला साक्षी असं म्हणतात. जो प्रकाशक आहे तो साक्षी आहे आणि माझं मन हे प्रकाश्य आहे. माझं मन हे दृश्याचा भाग आहे. ते दृश्य आहे. मनोमय कोश दृश्य आहे. आणि प्रकाशक आणि प्रकाश्य किंवा दृश्य आणि द्रष्टा हे नेहमी वेगळे असतात, पृथक असतात. मुद्दा आपण काय शिकतोय? मनन कसं करायचं असतं, चिंतन कसं करायचं असतं, निराश कसा करायचा असतो. आपल्या पंचकोशांच्या अभ्यासाचा भाग म्हणून आपण हे शिकतो आहोत. अनेक विचार मनोमय कोशाच्या संदर्भात करता येतील, पण आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये आणि मला वाटतं विषयाला परिपूर्णता येईल अशा पद्धतीने आपण विचार केला. एवढे विचार आपल्या वेळेच्या मर्यादेत केलेले पुरेसे आहेत. आज आपली वेळ झालेली आहे, त्यामुळे आपण मनोमय कोशाचा विचार इथे थांबवतो आहे आणि हा विचार इथे पूर्ण झाला असंही जाहीर करतो आहे. पुढच्या वेळेला आपण त्याच्या पुढचा कोश म्हणजे विज्ञानमय कोशाचा विचार करूया. आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मोठा गहन विषय आहे. यावर सगळ्यांनाच अंदाज आहेच आहे. पण एकूणात आतापर्यंतचा आवाका बघता मंगेश दादा असं मला वाटतंय की याच्यावरती पुन्हा एकदा जेव्हा आपण हाऊ या टप्प्याला जाऊ त्यावेळेला रिव्हिजन लागेल असं मला वाटतंय. विशेष करून जसं आज तुम्ही सांगितलं, मन हे बंधनही आहे आणि मोक्षाचं कारणही आहे. पण विल गेट देअर. आज आपल्याला भजन सेवा देण्यासाठी मृदुल देशपांडे आपल्यात आहेत. मृदुल, ओके, आय गॉट इट. त्याच्यानंतर आज आपल्याला प्रश्नोत्तराला वेळ राहणार नाहीये. आपण तरी सुद्धा आपण सर्वांनी थांबूया आणि का मृदुल देशपांडे त्या आज आपल्याला प्रार्थना देवा तुलाही हे भजन सादर करतील. तुम्हाला विनंती करतो मृदुलजी की आपण आपलं भजन सादर करावं. धन्यवाद. जय श्रीराम. आवाज येतोय माझा? व्यवस्थित. परमपूज्य मंगेश दादांना इथूनच वंदन करते आणि तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. हे एक प्रार्थना गीत आहे. मी आदरणीय मकरंद बुवांकडून ऐकलं होतं एका प्रवचनात. ते आपण एकत्रित म्हणूया, म्यूटवर येत असेल तर. प्रार्थना देवा तुलाही, तू असा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही, तू असा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. दुःख जेव्हा दाटुनिया भार होतो अंतरी, मी कसे विनवू तुला रे, धाव तू गरुडा परी. संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. स्वैर वेगे जीवनाचा धावतो रथ सारखा. संयमाचा पथही माझ्या
लोचनांना पारखा. सारथी हो नाता आवरी अपघात हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. आस नाही मज कशाची, खंत नाही मानसी. तू नभाच्या लोचनांनी सर्व काही जाणसी. देह हा कर्मात सरुनी सफल होवो जन्म हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही, तू असा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. आज काय आपले प्रश्नोत्तर होणार नाहीये. भजन तर फारच सुंदर झालं. त्याचं जर लिरिक्स मी परत आय विल कॉन्टॅक्ट यू, पण ते फार छान लिरिक्स आहेत. मिळालं तर फार बरं होईल. वृषाली किंवा मृणाल, आपल्या आज काही सूचना आहेत का? नाही तर मग आपण आज कार्यक्रम बंद थांबवूयात. फक्त एकच सांगायचं होतं की आपण पोल टाकू या आठवड्यात. पुढच्या म्हणजे मे पासून आपली वेळ जर का 6:30 आपण केली आणि ती सर्वांना मान्य असेल तर आपण ही सत्र सगळी संध्याकाळी 6:30 मग सुरू करू. 6:30 पॅसिफिक टाइम प्रमाणे. आणि त्याच जोडीला आपण परत चर्चा करूयात ना, वृषाली म्हणाल एवढी बनेल्स की 9 वाजता आपण प्रवचन वेळेवर सुरू करतो. तर सगळ्यांना अशी विनंती केलेली योग्य की एक 10 मिनिटं आधी लॉग इन करा. जेव्हा नामस्मरण चालू असतं, आपल्या प्रार्थना सुरू असतात, त्यावेळेस सगळ्यांना त्याच्यात सहभागी होता येईल पूर्ण अंशाने. सो बोलू आपण त्याच्याविषयी. बाकी इतर काही सूचना नाहीत रे वृषाली म्हणत? ओके, धन्यवाद सगळ्यांना. पुढच्या मंगळवारी आपण परत भेटूयात. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.